हॅलो एव्हरीबडी, क्या हालचाल, कशा आहात मित्रांनो? सगळे मस्त असाल, मजेत असाल. आपला कॅप राऊंड 1 संपलेला आहे. अर्थातच कॅप राऊंड 1 च्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले होते, ज्यांनी फ्रीज केले होते, त्यांना काल रात्री अर्थातच 4 तारखेपर्यंत वेळ होता कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करायचा आणि ऍडमिशन कन्फर्म करायचा. बरोबर आहे. आज आहे 5 ऑगस्ट 2025 आणि आज काय घडामोडी घडणार आहेत हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. त्याच्या सोबतीनं आपण सगळ्यांना तात्पुरती म्हणजे आपल्या सगळ्यांना एक अपेक्षा लागलेली आहे कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 ची. बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळ लागणार आहे. तो कशामुळे लागणार आहे हे पण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि कॅप राऊंड 2 च्या ज्या तारखा आहेत, कॅप राऊंड 3 च्या, कॅप राऊंड 4 च्या, या पुढे पुढे का सरकत आहेत आणि ही जी प्रक्रिया आहे ही अजूनपर्यंत किती लांबणीवर जाणार आहे हे सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. बरोबर आहे. तर आपण येऊयात ऍडमिशन पोर्टल 2025-26 वर. सध्या आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रक्रिया बघत आहोत. याचा अर्थ आपल्याला जायचंय बीई बीटेक या पोर्शन मध्ये. बरोबर आहे. ज्यावेळेला आपण बी बीटेक या पोर्शनवर जाऊ त्यावेळेला आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशन सीट एक्सेप्टन्स टाइम एक्सटेंडेड ही नोटिफिकेशन कालपासून दिसते. न्यू रजिस्ट्रेशन करू शकता, ऑलरेडी रजिस्टर करू शकता. आज महत्वाचा मुद्दा काय आहे, आज काय होणार आहे, तर आज आहे 5 ऑगस्ट 2025 आणि आज येणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट लिस्ट फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे काय, कालपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये किती ऍडमिशन्स कोणत्या कॉलेजला झालेले आहेत याची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यासोबतच कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिकाम्या आहेत याचा सुद्धा आपल्याला माहिती पडणार आहे. मग आपल्याला काय होणार आहे या गोष्टी जर आपल्याला माहिती झाल्या, कारण आपल्याकडे अजून 2 दिवस शिल्लक असणार आहेत. बघा, आपण इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊयात आणि इम्पॉर्टंट डेट्स मध्ये गेल्याच्या नंतर आज आहे 6 तारीख, आज आहे 5 तारीख. म्हणजे काय, प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 2 येणार आहेत 5 ऑगस्ट 2025 रोजी. म्हणजे आज आपल्याला माहिती पडणार आहेत. या माहितीच्या आधारे आपण 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान आपण आपले ऑप्शन फॉर्म मध्ये बदल करू शकतो. कशामुळे करू शकतो, कारण आपल्याला ते कॉलेज भेटत आहे की नाही, त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत, ही सगळी माहिती आपल्याला भेटणार आहे. त्या आराखड्याने आपण ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप फॉर सेकंड राऊंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट 6 ते 8 तारखेच्या मध्ये आपण करू शकतो. त्याच्यामुळे आज येणारी ही जे काही वॅकंट लिस्ट आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्यासाठी. आता बघूयात याच्या पुढचा कॅप राऊंड 2 जो असणार आहे त्याची पूर्णपणे दिशा काय असणार आहे, त्याच्या तारखा काय असणार आहेत. इथे लक्षात येते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 2. मग डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट होणार आहे कॅप राऊंड 2 ची. कधी होणार आहे, 11/8/2025 ला, म्हणजे 11 ऑगस्टला होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या करता परत 2 दिवस आहेत, 12 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट. या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण कॉलेजला जाऊन है ना, आपण लॉगिन्स मध्ये जाऊन ते काय करू शकतो, कन्फर्म करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट कितीपर्यंत टाइम आहे, 14 ऑगस्ट पर्यंत आपल्याला टाइम आहे. म्हणजे 12, 13, 14 हे 3 दिवस आपल्याकडे वेळ आहे. कॉलेजला जाऊन अलॉटमेंट आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट लिस्ट फॉर कॅप राऊंड 3, जसं की आज कॅप राऊंड 1 साठी येणार आहे, तशी कॅप राऊंड 2 साठी कधी येणार आहे, 16 ऑगस्ट 2025 ला. परत कन्फर्मेशन सुरू होईल 17 तारीख ते 19 तारीख आणि आपण 22 तारखेपर्यंत हे ना, 22 तारखेपर्यंत परत 22 तारखेला प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 3 येईल. परत 23 तारखेला परत सुरू होईल गोष्टी. 23 ते 25 परत आपल्याला कन्फर्मेशन करायचं आहे आणि आपण 25 तारखेमध्ये 5 वाजेपर्यंत कॅप राऊंड 3 साठी कॉलेजमध्ये जाऊन अलॉटमेंट कन्फर्म करू शकतो. परत आपल्याला कॅप राऊंड 4 हा 26 ऑगस्ट 2025 रोजी सुटणार आहे अलॉटमेंट आणि कन्फर्मेशन करू शकतो 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान. आणि त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप 4 एक येणार आहे ऑगस्ट, यानी की 1 सप्टेंबर 2025 ला. परत 5वा, याच्यानंतर परत इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म सुद्धा येणार आहेत. या सगळ्या नवीन तारखा आलेल्या आहेत, तारखांमध्ये चेंजेस झालेले आहेत. हा सगळा अपडेट आपल्याला माहिती असावा. आज कोणती तारीख आहे, आज आहे 5 ऑगस्ट 2025 आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज होणार आहे ती म्हणजे काय, वॅकंट लिस्ट जाहीर होणार आहेत. या वॅकंट लिस्टचा आढावा, याचा अभ्यास करून तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, कारण अजूनही त्याच्यासाठी 2 दिवसांचा वेळ आहे. बरोबर आहे. तर इथेच थांबूयात. वेगवेगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.
घंटी जे बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा, त्याच्यासोबतच प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि तुमची जर काही अडचण असेल तर कॉमेंट करा, कारण प्रत्येक कॉमेंटचा आन्सर मी तुम्हाला कॉमेंट मध्ये करतो. येस, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट एंड कॉन्ग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू जिनको फर्स्ट राउंड के अंदर कॉलेज मिल चुका है. कॉन्ग्रॅच्युलेशन एंड ऑल द बेस्ट.